प्रतीक्षा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आमच्या चॅनलवर। आता आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे मार्केटला। तर शिवमला खूप काही गोष्टी घ्यायच्या आहेत, त्याने मोठी यादी देऊन ठेवली आहे। आता चला बघूया शिवांशला काय काय हवं आहे। तर चला तुम्ही बघाच आता शिवांश किती खुश आहे तो। तसं बघायला गेलं तर फिरायला जायचं म्हटलं की तो नेहमीच खुश असतो। मग आम्ही लिफ्टची वाट बघत उभे होतो। खरं सांगायचं तर शिवांशला 5 मिनिटं सुद्धा शांत उभं राहता येत नाही। त्या दादाच्या घराचा दरवाजा उघडा होता, तर दादा आहे की नाही घरी हे बघण्यासाठी तो सारखा तिकडे जात होता। मग काय थोड्या वेळात लिफ्ट आली आणि आलो खाली। चल एकही रिक्षा नव्हती। मग हात दाखवून रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न चालू होता शिवांचा। किती खेळणी आहेत तुझ्याकडे बाबू घरात? A few moments later. बघितलं ना, घरात एवढी खेळणी असून सुद्धा अजून नुसती खेळणीच हवी होती। एवढ्या पावसात आम्ही खेळणी आणायलाच गेलो। रिक्षातून उतरलो आणि डायरेक्ट गेलो शूजच्या दुकानात। दुकानात काय मस्ती केली बघा तुम्ही, तुम्हाला दाखवते। काय घ्यायला आलाय तू? शूज कोणाला? मम्मीला। बाबूला नाही ना? हा, बाबू माझा शहाणा आहे ना? इथे बसा। तुझ्या साईडचे कुठे बूट आहेत बघ बरं। हे बघ इकडे बूट आहेत का तुझ्या साईडचे? तुला कोणता आवडलाय तो सांग मला। जा बघ। अभी मजा आएगा ना भिड़ो। आजी जसं बोलली की जा तुझ्या साईजची बुटं घेऊन ये, बस मग शिवांश लगेच उठून गेला, जसा की तो वाटच बघत होता कधी आजी मला बोलते जाऊन घे। पण असो, शेवटी त्याला एक बूट आवडला आणि तो घालून दुकानातूनच घरी घेऊन आला। व्हेरी गुड। पेंग्विन शूज। तुला टायमिंग काय असतात माहित आहे ना तुला? मग त्याला आवडतं पेंग्विन। टायमिंग कसं असतात? आम्ही बघितलंय आहे की नाही? कुठे बघितलं तुझे? आम्ही इकडे बघितलं कुठे? राणीबागला. राणीबागला। हा, राणीबागला बघितलं तुम्ही? कसं असतं पेंग्विन? अशी असते ना? हा, दुकानातून बाहेर पडलो आणि आजी बरोबर डुगू डुगू चालत निघालो भाज्या आणायला। कोबी। हे काय आहे? फ्लावर। छान। हे काय आहे? मटार। हे काय आहे? भेंडी। ते काय आहे? हे बघ भोपळा। हे काय आहे? गवार। हे काय आहे? हे टमाटर। ती काकडी बघ तिकडे। काय बाळा? काय आहे? मोठी केळी देऊ का? जरा मोठी केळी त्याला सांग कर। मोठी बघून दे जरा। गणपती बाप्पा। व्हेरी गुड। उंदीर मामा की कुठे आहेत गणपती बाप्पा? की लवकर या। काय आणलं बाबू? खाऊ आणला? तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।